नाहीच पाहिजे. अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी बातमी. मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांची तब्येत खालावली. सलग तिसऱ्या दिवशी अन्न पाण्याविना तब्येत खालावलेली आहे. महाराष्ट्र राज्य कायम आंदोलन शाळा कृती समितीचे 5 जून 2025 पासून मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये शासनाकडून कोणत्याही पद्धतीची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. यामुळे शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आज गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी न्यूज प्रारंभच्या वतीने न्यूज प्रारंभचे सांगली जिल्हा प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी उपोषणकर्त्याची मुलाखत घेतली आहे. पाहूया सविस्तर मुलाखत. आझाद मैदानावर न्यूज प्रारंभच्या वतीनं मी प्रमोद पाटील आपले स्वागत करीत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की 5 जून 2024 पासून महाराष्ट्र राज्य विनोदन आणि शाळा कृती समितीच्या वतीनं 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि निधीची तरतूद व्हावी यासाठी आंदोलन सुरू आहे. आज या ठिकाणी सोमवार दिनांक 17 जूनपासून 3 महिला शिक्षिका उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करतो. सर्वप्रथम मोठी मॅडम, आपण या ठिकाणी उपोषण करत आहात. तुमचा आपला प्रश्न काय आहे? आमचा प्रश्न एकच आहे की 14 ऑक्टोबर 2024नुसार जो शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयानुसार आम्हाला टप्पावार अनुदान मिळालं पाहिजे आणि त्याची बजेटची तरतूद या APCच्या मीटिंगमध्ये तरतूद करून त्यानुसार जर काम झालं तर तोपर्यंत आम्ही आमचा हा निर्धार जो केलेला आहे तो वापर घेणार नाही. आता मी राठोड मॅडम यांच्याकडे येतो. मॅडम, हा किती लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे? महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 72,000 शिक्षक आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 72,000 शिक्षकांच्या पोटाचा प्रश्न आहे. आज किती वर्ष झाले त्यांना त्यांची मागणी पण पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे एवढे शिक्षक आज उपाशी मरण्यापेक्षा आम्ही एकच ठरवलं आहे की आपण उपोषण करायचं आणि त्या शासनाला तरी क्यू येईल आमची. पण असं दिसायला लागलेलं आहे की इथे 3 दिवस झाले कोणीही फिरकून आलेलं नाही आणि कोणीही बघत नाही. असं वाटत लागले की आमचे 72,000 शिक्षक ते सुद्धा उपाशीच राहणार. शासनाला अशी विनंती आहे की आमची मागणी लवकर मंजूर करा. मॅडम, ज्या तुम्ही 72,000 लोकांचा उल्लेख केला त्या 72,000 पैकी आपल्याला इथं 100-200च्या वरती लोक दिसत नाहीत. मग असं नाही का त्या लोकांना गरज नाही, सगळी गरज तुम्हालाच आहे असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही काय स्वतःचा धोक्यात घालताय? वाटते कारण शिक्षकांना काळजी असायला पाहिजे होती. आज 3 दिवस झाले इथे बसून आहोत आणि त्यांना किती काळजी आहे ह्या संख्येवरनं दिसते इथे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला अशी विनंती करते की आम्ही तुमच्यासाठी इथे बसलो आहे. निदान विनंती करून तुम्ही तरी इथे यावं. तुमच्यासाठी इथे एवढे लोक लढत आहेत, आम्ही पण लढतो आहे. मग स्वतःच्या हक्कासाठी तुम्ही घर का सोडत नाही? निदान आमच्याकडे तरी बघावं आणि इथे यावं. यानंतर मी पुढला प्रश्न विचारतोय मोठे मॅडम, तुमची घरची परिस्थिती सगळी अतिशय चांगली आहे तर म्हणजे तुम्हाला आंदोलनाला आलंच पाहिजे असं काही नाही. तरीसुद्धा तुम्ही एवढ्या लांबून आज मुंबईला आला. मध्यंतरी कोल्हापूर आंदोलनात साधारण 15 ते 20 दिवस अपडाऊन केलं. मग असं काय वाटतं की आपल्याला गरज नसताना आपण इथं यायला पाहिजे किंवा आपलं सगळी आर्थिक परिस्थिती चांगली असताना सुद्धा तुम्ही येत आहे आणि ज्यांना खरंच गरज आहे, जे उपाशी पोट आहे ते मात्र घरी सोशल मीडियावरती व्हिडिओ बघून समाधान व्यक्त करतात, त्यांना तुमचा काय मेसेज आहे? सर, इथे एकच मला सांगावं असं वाटतं की जेव्हा मी माझं काम करते आणि शाळेमध्ये असताना मी माझं 100% देऊन काम करते. मग हे माझा हक्क आहे की जसे इतर शिक्षकांना 100% म्हणजे त्यांचं पेमेंट जे शासनानं ठरवून दिलेलं त्यांनी, मग मला का नको? मी पण तेवढंच काम करते, तेवढं 100% देऊन काम करते, विद्यार्थी घडवते, माझ्या हातामध्ये विद्यार्थी चांगले घडवते. मग मला घरची परिस्थिती चांगली आहे का वाईट आहे हा प्रश्न नाही, तर माझा हक्क आहे आणि तो हक्क मी आणि त्यासाठी मी सगळ्याच बांधवांना असं विनंती करते की फक्त तुम्ही म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, बरेच जण असं विचार करतात की जाऊ दे आपल्याला एवढी काही गरज नाही आहे, कमी मिळाले तरी हरकत नाही. पण तसं नाही आहे. खरं तर आपण आपल्या हक्कासाठी लढतो आणि आपल्या हक्कासाठी लढणं हे आपण आपल्या इतिहासामध्ये शिकलेलो आहोत. त्यानुसार मी इथं त्यासाठीच येते की जिजाऊंची लेक आहे मी, सावित्रीची लेख आहे की आपल्या हक्कासाठी आपल्या कामासाठी कार्यासाठी आपण हे काम केलंच पाहिजे असं मला तळमळीनं वाटतं, म्हणून मी इथे
आता मी येतोय वैशाली पाटील मॅडम यांच्याकडं. मॅडम, आपणच गेली 15 ते 20 वर्षाला आपण म्हणजे ज्यांना याचा लाभ मिळणार आहे असे शिक्षक रस्त्यावरची लढाई लढतोय, पावसात दिसतोय. पण आपल्यासाठी जे आमदार आहेत 7 पदवीधर आमदार आणि 7 शिक्षक आमदार, ते यांचं फारसं दिसत नाही किंवा त्यांच्यामध्ये कधी एकी दिसत नाही. त्यांना तुम्ही काय निरोप देणार या माध्यमातून, न्यूज प्रांतच्या माध्यमातून? त्यांना एकच विनंती आहे की सर्व आमदार मिळून आपल्या मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना वेटीस धरावं, अर्थमंत्री आपले पवारदादा यांना वेटीस धरावं आणि ह्या अनुदानाचा टप्पा या अधिवेशनात तरी क्लिअर करून द्यावं आणि मागचे जे राहिलेलं आहे आमच्या 14 ऑक्टोबरचं तिथून जे काही राहिलेलं एरियाज आहे ते सगळंच आम्हाला काढून द्यावं ही विनंती करते. नाही तर आम्ही सर्व आमदारांना बेटीस धरून पुढच्या ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये निवडणुकीचा हक्क बजावू देणार नाही अशी आमची सर्व आमदारांना रिक्वेस्ट आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि उपोषणकर्ते राठोड मॅडम असतील, मोठे मॅडम असतील, त्यांची प्रकृती खालावलेली आहे. आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना ॲटलिस्ट सरबत पाणी तर घ्यावं म्हणून विनंती करत आहोत, परंतु त्यांनी त्याला ठाम नकार दिलेला आहे. ही ग्राउंडवरची परिस्थिती पाहता घरामध्ये बसलेल्या शिक्षकांनी त्याच्यातून बोध घ्यावा अशी आंदोलनकर्त्यांची इच्छा आहे. धन्यवाद.